हे लाईफमधलं एक सगळ्यात मोठं स्वप्न असते की कुठल्याही कलावंताचं, तसं हे माझं होतं. साऊथला ह्यात खूप प्रमोशनला सपोर्ट करतात. हां, मराठीमध्ये जर करत असतील तर मराठी फिल्म ही मोठी झालीच पाहिजे. त्यातल्या सजना तर जबरदस्त मोठी झाली पाहिजे. मुंबई का डॉन कौन, भिको मात्रे, असा या सजनाचा हिरो कोण, शशांक धोत्रे. सजना अजून किती दिवस असं चोरावणी भेटायचं रे? आय मेहंदी लाव की मला. तुला कवापासून आवडायला लागली दुसऱ्याने मेहंदी काढली? आता कधी तर लावावीच लागल की. हा मित्र माझा शशिकांत धोत्रे आहे. त्याची पहिली फिल्म येते सजना. अतिशय नैसर्गिक फिल्म आहे. ह्या निसर्गाच्या वातावरणात इतकं भारी वाटणार आहे. आणि मला खूप कौतुक वाटलं तुझं की तू तुझ्या मनाप्रमाणे मनासारखी तुझ्या मनातली फिल्म लोकांसमोर घेऊन आलंस. तर मला असं वाटतं की हे अतिशय उत्स्फूर्तपणे तुझी जी फिल्म आली ती महाराष्ट्रातले सगळे लोक बघतीलच. तर महाराष्ट्रातल्या तुला काय वाटतं, तुझ्या भावना कशा आहेत? हे सगळं पहिल्यांदा होतं आहे ते. हे लाईफमधलं एक सगळ्यात मोठं स्वप्न असते की कुठल्याही कलावंताचं, तसं हे माझं होतं. एक सिनेमा बनवायचं. हे खूप कमी लोकांना माहिती आहे की मला खरं फिल्म मेकरच व्हायचं होतं. चित्रकार म्हणून नावारूपाला आलो खरं, पण मला सिनेमा बनवायचा होता. हे माझं खरं स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण झालं आहे. ते लवकर लोकांसमोर येतं आहे. त्याला तशा प्रतिक्रिया पण मिळत आहेत. एकंदरीत म्हणजे आत्तापर्यंतचा माझा सगळ्यात आनंदाचा क्षण असेल ज्या दिवशी सिनेमा रिलीज होणार आहे आणि लोकांकडनं ज्या पण सकारात्मक नकारात्मक ज्या काही प्रतिक्रिया मिळतील त्या आनंदानं स्वीकारून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो दिवस म्हणजे माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा दिवस असेल. ही माझी भावना आहे. अतिशय सुंदर भावना आहे. आणि मुख्य म्हणजे कसं की सक्सेस हा नंतर कळतो आपल्याला किती सक्सेस आहे, पण पूर्ण होणं आणि ते लोकांपर्यंत जाणं तेव्हा कलाकृती पूर्ण होते ना. आणि त्या अर्थानं तुझी ही कलाकृती पूर्ण होते. आणि अतिशय मला वाटते मराठीमध्ये इतकी कलरफुल, इतकी मी जो आता त्याचा ट्रेलर बघितले, गाणी बघितली, त्याच्यातनं जो फ्रेशनेस आहे कलरचा आणि गोष्टीचा, कलावंतांचा, मला वाटतं हे महाराष्ट्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आहेतच. तू बी नाव गोन की माझं बनले की कुठं इथं गप काढू. आता 27 तारखेला सगळीकडे महाराष्ट्रात रिलीज होते ना. होय, 27ला महाराष्ट्रात आहे, सगळीकडे रिलीज होते. सगळे रिलीज होते. तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुझ्या सिनेमाला आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे बसून बोल असं वाटतं तुझ्या की इतकं भारी निसर्ग आहे. तुझ्याशी गप्पा मारायला इतकं भारी वाटतंय की सजना हे नाव कसं काय सुचलं तुला? सजना हे तसा हा क्लासिकल गाण्यामधला शब्द आहे ना. सजना खरं ह्या 3 लव ट्रायंगल आहे आणि ते तिघं पण सजना आहेत. एक ते आहे आणि दुसरं ह्या ज्या कम्युनिटीच्या म्हणजे डोंबारी समाजाच्या एका कम्युनिटीतनं आलेल्या एका पोराची ही गोष्ट आहे. आणि त्यांच्यात कसं अशी पिक्चरची नावं, हिरोची नावं अशी असतात. साजन, मिथुन, धर्मे अशी नावं असतात काही. तर त्यातल्या एका पोराचं नाव साजन आहे, त्याला सगळे सजना म्हणतात. असे 2 अर्थाने सजना आहे. एक तर त्या कम्युनिटीतनं आलेल्या त्या सगळ्या पार्श्वभूमीतनं आलेलं सजना नाव आणि दुसरं 3 सजनांची ही गोष्ट आहे. वंदना, तुला आवडते मला. तुझ्या आठवणीशिवाय तर श्वास बी घेता येत नाही मला. माझा विषय कायमचा डोक्यातनं काढून टाक. बनत महाराष्ट्रातल्या म्हणजे जो नवीन यंग ऑडियन्स आहे, कॉलेजमधला ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी ही एक वेगळी गोष्ट आणि छान गोष्ट तू घेऊन आलास. आणि सजना हे म्हणजे साजण म्हणजे प्रकाश होळकरच्या कवितेमध्ये एक आहे की घराचा तिच्या रस्ता साजण विसरायला, म्हणजे पाऊस आणि धरती यांचं प्रेम आहे. तसं हा सजना हे नाव खूप चांगलं आहे. तू गाणी किती आहे त्याच्यामध्ये म्हटलं? 8 गाणी आहेत. वा, म्हणजे मोठा सिनेमा आहे हा. 8 गाण्यांचा म्हणजे तसं तू म्हणजे राज कपूर असे त्यावेळेला असे लोक खूप गाणी असायचे ना. म्युझिकल फिल्म आहे. म्युझिकल रोमांस, मेलडी, ॲक्शन, सोशली पण तेवढंच लोकांना एंगेज करेल किंवा खूप नवीन काय तर सोशल
सीन सोशली इन्व्हॉल्वमेंट असलेले सीन बघायला मिळतील. आत बसा की देवापाशी बसा. उडायचं सर वंदना आणि मी दोघं एकमेकांवर लय प्रेम करतो. उमरो ओलांडलाय लायकी ओलांडू नको. चल निघ. अशा सगळ्या अर्थाने आहे. हां मग तुम्ही थोडासा फार रेफरन्स म्हणजे तेवढा मोठा नाही, खूप मोठी म्हणजे त्यांना बघत बघत मी मोठा झालो आहे. मात्र जसं लोकांना बघायला आवडतं ना आपल्याकडं संगीतासोबत गाण्यासोबत छान छान व्हिज्युअल्ससोबत, ते सगळं त्या सिनेमात देण्याचा प्रयत्न केला. नाही म्हणजे ते मला असं आठवतं की राजेंद्र कुमार, राज कपूर, राजेश खन्ना यांची गाण्यावरती सिनेमा बघितले जायचे ना. अशी गाणी आणि ह्याचं म्युझिक फार सुंदर झालं आहे. एक एक गाणं असं म्हणजे परत परत मी एकदा दोनदा ऐकलं आणि परत वाटलं नाही परत एकदा ऐकूया. तर असा गोडवा त्याच्यात आहे. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांना लोकांना खूप आवडेल. अजून एक गोष्ट आहे सर, ती गाण्यांचं आहे ना ह्याच्या आत्ता ती आपल्याला गाणी वेगळी वेगळी वाटतात. जरी त्यातनं एक पार्श्वभूमी दिसत असली गावातलं सौंदर्य, तिथली पोरं, त्यांची भाषा वगैरे, तरी ती सिनेमा बघताना नुसती गाणी नाहीत ती. सिनेमातल्या सीन्सला, सिनेमातल्या गोष्टीला, सिनेमातल्या प्रसंगाला पुढे घेऊन घेत जाणारं ते आहे. म्हणजे असं तुम्हाला कुठंच वाटणार नाही की अरे हे कशामुळे आलं गाणं मध्येच. तर ते गाणं म्हणजे सिनेमाचाच भाग आहे. फक्त ते थोडंसं पोएटिक करून लोकांना जसं बघायला आवडतं तशा प्रकारे करून सांगितलेली गाणी. पण तुझ्या मनासारखं एकदम सगळं झालंय ना. जवळपास म्हणजे कलावंत कधी 100% समाधानी नसतो तसं मी पण आहे. मात्र जेवढं अचीव झालंय का नाही ते सुद्धा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणू शकतो मी. नाही त्यातले शॉट बघितले असं वाटतं की हे रेअर, दुर्मिळ आणि चांगले शॉट्स आहेत. म्हणजे सर्वसामान्य क्लास टू मास अशा सगळ्या लोकांना ते बघावंसं वाटेल असा सिनेमा आहे. साधी म्हणजे माझी चित्र कशी असतात, म्हणजे कोणालाही ते फार ते चित्रकलेतलं कळावं असं नाही लागत चित्र बघायला माझे. म्हणजे ते माझ्या गावाकडचे शेतकरी माणसाला पण आपल्या तेवढीच कळतात आणि एकदम तुम्ही एका वेगळ्या क्लासला गेलात तर त्यांनाही तेवढीच भावतात. सिनेमा तसाच आहे, म्हणजे प्रयत्न तसाच केलाय की तो सगळ्यांना आपला वाटावा आणि कळायला पण सोपा जावा. म्हणजे दुर्बोध असलं म्हणजे काय ग्रेट असतं अशातलं भाग नाही. बघितलं आनंद व्हावा. क्लासिकल संगीत आपल्याला राग कुठलाही कळलाच पाहिजे असं का नाही, पण ऐकल्यानंतर जर त्याचा आनंद होत असेल तसं तुझ्या सिनेमानं जर बघितलं पाहिजे लोकांना आनंद झाला तर फार चांगली गोष्ट आहे. कलर्स लय भारी वापरले तू. म्हणजे आपण मराठी पिक्चरमध्ये अशा टाईपचे कलर मला तर आता अलीकडे कधी बघितल्यासारखं वाटत नाही. रंगांची मात्र उधळण एकदम म्हणजे काय नाचताना गुलाल उधळतात की तसे रंग उधळलेले आहेत. काही फिकीर न करता म्हणजे हे व्याकरणात बसते नाही बसत, मग हे गरीब आहेत मग ह्यांना अरे जरा एकदम पार मळकट गंचकट कपडे घालून घाला. म्हणजे रंगांना का नाही आता तुम्ही आता ते सांगू का नको पुस्तकाबद्दल, ते तितकी छान तुम्ही जी एवढं दूर जाऊन मला फार अप्रूप वाटलं. मी आउट ऑफ द माझ्या सिनेमाच्या तुंबाराच्या पुस्तकाबद्दल. हां तर आत्ता सरांनी जे तुंबारा एक पुस्तक लिहिले तुम्हाला मला शॉक बसला. एका अशा दुर्मिळ ठिकाणी जाऊन सरांनी त्या मुलांमध्ये जाऊन त्यांची चित्र सगळी काढलेली चित्र ती जतन केली, त्याचे फोटोग्राफ्स आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे आणि त्याच्यासाठी कविता लिहिल्या आहेत सरांनी. खूप छान कविता लिहिलेल्या आहेत आणि लिखाण केलेलं आहे. आणि मी जेव्हा ती चित्र बघितली ना तेव्हा माझ्या तोंडात पहिलं आपसुक एक गोष्ट आली की हे व्हायचं आहे. आणि ती मुलं आहेत 5वी 6वी 7वीची. मग ही उगीच म्हणत नाही मी खरंच म्हणजे कुठल्याही चित्रकाराला असं वाटते की आपण असं घडावं. एवढं इनोसंट आणि रंगांच्या बाबतीत एवढं त्याचा व्याकरणाचा स्पर्शही कुठं नाही, त्याला गंधच नाही की ती एवढं प्युअरली. तसं रंगांच्या बाबतीत सजनामध्ये आम्ही काही प्रमाणे करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काय सांगू का, आता बघा तुम्ही ऑब्झर्व करा बरं का, ही जी भटकी लोक, गोरगरीब लोक किंवा कष्टकरी माणूस, मग ती स्त्री असो पुरुष असो, त्यांच्या रंगांची चॉईस बघा कापडांच्या. तुम्हाला चुकून सुद्धा असं ग्रेश एकदम लाईट कलरची साडी नेसली कधी दिसलं का कधी? तर जे वास्तवात आहे आपल्या गावात जे रंग घालतात, मग तो गरीब असो श्रीमंत असो शेतकरी असो कोणी असो, त्याच रंगांचा उपयोग मी सिनेमात केला आहे. म्हणजे सिनेमात एक ठरलेला पॅटर्न असतो ना, गरीब म्हणजे असं दाखवायचा, शेतकरी म्हणजे असं दाखवायचा, मी त्यांच्या आयुष्यात रंगच नाही तर त्या सगळ्या गोष्टी तोडून जसं तुम्हाला म्हणलं ना की प्रयत्न केला आहे तुमच्या त्या पुस्तकातल्या लेकरांच्या चित्रांमधल्या रंगांसारखं.
नाही, मी आता उदयपूरला गेलो होतो तर आम्हाला रस्त्यानं असं दिसत होत्या त्या अशा ओढणी घेतलेल्या बायका आणि अशा गठ्ठ्यानं चाललेल्या आदिवासी बायका बघल्या होत्या. अरे इतके कलर भारी वाटत होते ना, असं वाटत होतं. मी बऱ्याच वेळा त्याचे मी शूटिंग पण केलं. म्हणजे नवरा बसलाय त्या जिबड्यावरती, जीप आहे त्याच्यावरती 25-40 माणसं बसलेत, तोच वाजवतोय, तेच काहीतरी वाजवतात. पण ते काय कलर होते म्हणजे ते तसं ह्याच्यामध्ये चित्रण आहे. फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळे खरं हे कोणी करू शकतो. म्हणजे आता हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाउंड्रीज आणि ठरलेलं एक व्याकरण आहे का नाही रंगांचं, ह्याच्यापासून जर थोडं लांब गेलं तर कुठलाही दिग्दर्शक ह्याच्यापेक्षा पण सुंदर रंगांची उधळण करू शकतो. आता आपल्या मराठी सिनेमाच्या मानाने, त्या स्केलच्या मानाने, त्या गोष्टीच्या मानाने जेवढं करता आले तेवढं मात्र नक्की केलेलं आहे. थोडक्यात शशिकांतला काय म्हणायचं आहे की काळजाचा रस्ता जे काही इथून तिथपर्यंत असं डायरेक्ट जाईल, असंच डायरेक्ट आवडेल हे सगळं खरं. त्यातलं व्याकरण काय नाही, त्यातलं काय तुमचं शास्त्र काय ना काय नाही. आवडलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, मनाला भिडलं पाहिजे. वा वा. तर हे आहे मुंबई फिल्म नगरीचं एकदम महत्त्वाचं, फिल्म सिटीमधलं महत्त्वाचं लोकेशन मानलं जातं. हे हेलिपॅड म्हणजे हेलिपॅड हे इथं सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास इथं घडलेला आहे. अशी फिल्म इंडस्ट्री इथं घडलेली आहे आणि इथं असा कोण माणूस नसेल की त्याचं इथं शूटिंग झालेलं नाही. तर अशी फिल्म इंडस्ट्रीमधली पहिली पिक्चर येते सजना. तुम्हाला आम्ही बघत आलोय पडद्यावर आणि तुमच्यासोबत चालतो मी इथे. हीच पहिली तर माझ्यासाठी मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे सर, खरंच मनानं सांगतो. येस येस येस. वाव आहे ना. तर असा हा तलाव आहे आणि हे सगळं मुंबईला पाणी पुरवलं जातं ह्याचं. म्हणजे तो सत्यामध्ये डायलॉग होता ना एक, मुंबई का डॉन कौन, भिको मात्रे. अच्छा. तसा या सजनाचा हिरो कोण, शशिकांत धोत्रे. शशिकांत धोत्रेची फिल्म येते सजना. असं एकदम असा तो टॉप शॉट लागलेला असतो. तसा होता. वा वा वा. इथं आल्यावर खरंच आपण डॉन असो. वा वा. तर अशी ही फिल्म आता सजना लागते 27 जूनला महाराष्ट्रात सगळ्या थिएटरमध्ये. फ्रेश फिल्म, फ्रेश कलर, फ्रेश आर्टिस्ट, फ्रेश गोष्ट. अजून मराठीला काय पाहिजे, मराठीत काय कमी आहे असं. तर असा हा शशिकांत धोत्रे फिल्म घेऊन येतोय. तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या. आणि मला सांग, यातली गोष्ट तुला किती पोहोचली, ती किती पडद्यावर आली? जवळपास जेवढी इच्छा होती तेवढी पडद्यावर आली. काही गोष्टी तर मला अपेक्षित पण नव्हत्या तेवढं मिळाल्या. एवढं आहे त्याच्यात. म्हणजे एक फुलफुलनेस, सतत त्याचा जो रस आहे सगळा तो तुम्हाला पिक्चरमध्ये बघायला मिळेल. सजनामध्ये तुम्ही तो बघा, अवश्य बघा. आणि मला खूप आनंद वाटला की माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कुठल्या तरी फिल्मबद्दल बोलतोय की, आणि मला ती खूप आवडलं म्हणून बोलतोय. माझी त्याची ओळख नव्हती, आम्ही मला आज पहिल्यांदाच भेटतोय. आमची एक मैत्रीण आहे अभय आणि अपर्णा त्याची बहीण. तर त्या दोघांचे बहीण भावंडाचं नातं त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. मला वाटलं अगर चला आपण बोलूया. साऊथला ह्यात खूप प्रमोशनला सपोर्ट करतात. मराठीमध्ये करत असतील, पण सगळ्या जणांनी एकत्र येऊन सांगायला पाहिजे. आणि मराठी ही दादासाहेब फाळकेंनी जन्म दिला, ह्या फिल्म जी जननी म्हणतात त्या आपल्या आहेत. आणि त्यांची मराठी इंडस्ट्रीपासून आपण मोठे झालोय. तर मराठी फिल्म ही मोठी झालीच पाहिजे. त्यातनं सजना तर जबरदस्त मोठी झाली पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, पहिल्यापासूनच आहे आणि प्रेम आहे. आता एवढ्या शुभेच्छा देत आहे, एवढं सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आहेत. मला अजून काय पाहिजे? कलावंत म्हणून जे पाहिजे ते तर मला आधीच मिळाले. प्रेम, सगळ्या गोष्टी, आशीर्वाद. आता सिनेमा बनवला आहे. सिनेमाच्या बाबतीत पण असंच वाटायला लागलं मला आता की अरे नाही, आता खूप जणांच्या अपेक्षा वाढल्या माझ्याकडनं. आता त्याचं ओझं म्हणून तर काम करणार नाही, मात्र त्या गोष्टीचं भान जरूर ठेवणार की ह्याच्यापेक्षा पुढचा सिनेमा अजून दर्जेदार असायला पाहिजे, अजून तो कसा मोठा असायला पाहिजे, पूर्ण भारतात कसा प्रदर्शित होईल, कदाचित तिसरा सिनेमा पूर्ण जगात कसा प्रदर्शित होईल असा मी विचार करेन. म्हणजे माझ्या एकट्याचं नाही तर ते एक विश्वास ठेवतात ना. रिलीजच्या आधीच एवढं प्रेम मिळायला लागलं, एवढं ॲप्रिशिएशन सगळीकडनं येते सिनेमाला. गाणी एवढी लोकांनी बघितली, त्याला व्हिज्युअल्सला घेऊन, संगीताला घेऊन, ॲक्टर्सचं आत्ता म्हणजे रिलीजच्या आधीसुद्धा कौतुक होतं आहे की अरे भारी वाटतात पोरं, खूप चांगलं दिलं हे या सगळ्यांनी. तर सर माझं ते आता मला असं वाटतं की सजना रिलीजच्या वाटेवर आहे. मला विश्वास आहे त्याला महाराष्ट्रातली जनता
प्रेम करणार आहे. माझ्या चित्रावर त्यांनी तसं केलं आहे प्रेम. मला माहीत आहे की माझ्या त्या छोट्याशा चित्रावर सुद्धा त्यांनी एवढं भरभरून प्रेम केले. एका प्रदर्शनाला लाखाच्या संख्येत लोक आलेले आहेत. हां, आणि रांगेत उभारून तासन तास चित्र लोकांनी बघितलेले. मला तर आता मी ती एवढ्या कागदावरनं मी 70 mm पडद्यावर चित्र काढलीत. मला वाटतं की 100% लोक माझ्यावर विश्वास ठेवणार, माझ्या कलेवर, मी केलेल्या कामावर, आणि ती थिएटरमध्ये जाणार. मात्र आता मला याच्या पुढं काय. तर हा जो कॉन्फिडन्स आहे आपल्या सर्व ऑडियन्सने मिळून आपल्याला द्यायचा आहे की मराठी फिल्ममध्ये इतकी फ्रेश चांगली ओरिजिनल फिल्म आलेली आहे, तर त्याला पुढे हिंदी फिल्म करायची आहे, त्याला इंग्लिश फिल्म करायची आहे, जगभर फिल्म गाऊन जायचं आहे. तर मराठी प्रेक्षकांनी हे त्याला बळ द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि दणदणीत वाजत गाजत मोठा पिक्चर होऊन जाईल. गरीब मी आहे का माझं प्रेम नाही. मला भारी काय गोष्ट वाटली, तुमचं निसर्गप्रेम, वृक्षांवरचं प्रेम, आणि पहिल्यांदा आपण एपिसोड एवढ्या झाडीत जंगलात येऊन पण केला. आणि माझं पण वैयक्तिक किती प्रसन्न वातावरण आहे ना, हे असं हलतंय डोलतंय, म्हणजे अगदी ह्या निसर्गाला पण आनंद झालाय. सजना पिक्चर येतोय त्यामुळे निसर्ग माझं इन्स्पिरेशन तेच आहे सर. रंगांच्या ह्याच्यात बघा, हिरवं आहे, पिवळं आहे, एकदम लाईट ग्रीन आहे, डार्क ग्रीन आहे, मध्येच कुठे तर लाल फुलं आहे. हे काय कलर बॅलन्स केलेली, कंपोजिशन केलेली गोष्टी आहेत का? बरोबर. सुंदरच दिसतंय ना. तसं मला रंगांच्या बाबतीत वाटतंय, तसंच वापरायला पाहिजे. Fantastic. आपण ठरवून टाकायचं, लाल जवळ हे असावं, पिवळ्या जवळ ते असावं. हे फार मला वाटतं की काय काय शब्द वापरावं त्यासाठी. निसर्ग हाच देव आहे, निसर्गाने सगळं निर्माण केलंय, त्यानं शिकवलं. त्याच्या पलीकडे काय आहे. येस. आणि झाडांवरतीच आपण काम करतोय, त्यामुळे झाड हा प्राण आहे ना आपला. होय होय. माता, धरती माता, त्याच्या पलीकडे काय मस्त दिसतंय ना. बघा की. वा, सजनासाठी खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांनी बघा, सजना बघा. 27 तारखेला पुऱ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे सजना. थँक्यू सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा, कला रसिकांचा अत्यंत मनापासून आभार. सरांनी वेळ दिला खास करून माझ्यासाठी, माझ्या सिनेमासाठी, सगळ्या कलावंतांसाठी. ह्याच्यासाठी लय मोठं मन लागतं की बाकीच्यांना पण पुढे येण्यासाठी हात द्यायला. सगळे तेवढं बिझी शेड्यूल सोडून आज ते इथं आलेले आहेत, एवढ्या लांब घेऊन आले, तर तू एवढं स्पेशल केले, एवढं सुंदर दिसते, तशी जागा पण पाहिजे म्हणून इथं घेऊन आलेत आज सर. त्यासाठी त्यांचा शब्द नाही, आभार ऋण बिन ह्या काही, फक्त माझ्या भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. खूप खूप धन्यवाद. आपण परत आठवड्याभराने भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बाय.